नमस्कार मुलांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं रिजॉईस एज्युकेशनल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या ठिकाणी सराव संच 2.2 बघणार आहे. दुसरं प्रकरण आपण या ठिकाणी बघतो आहे गणित भाग 1 मराठी मीडियम 9वा वर्ग. दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्याचं नाव आहे वास्तव संख्या. तर मुलांनो, पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 25 वरती तुम्हाला बघायला मिळेल सराव संच 2.2. सराव संच 2.2 मध्ये आपल्याला या ठिकाणी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघूया सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 1. पान क्रमांक 25 सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 1 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 4 करणी 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. तर ही जी दिलेली संख्या आहे ती अपरिमेय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मुलांनो. तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी जो याचं उत्तर आहे ते अप्रत्यक्षरित्या आपल्याला दर्शवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, याची सिद्धता आपल्याला बघायची आहे. समजा 4 करणी 2 ही संख्या परिमेय संख्या आहे. पहिले आपण त्याला परिमेय संख्या समजू, बरोबर. तर या ठिकाणी बघा, परिमेय संख्या जर असेल तर त्याला आपल्याला कशा प्रकारे a भागिले b अशा प्रकारे लिहिता येईल. 4 करणी 2 बरोबर a भागिले b. a भागिले b का बरं? कारण a भागिले b ही कोणती परिमेय संख्या आपण अशा प्रकारे लिहत असतो. त्यामुळे जर 4 करणी 2 ही सुद्धा परिमेय संख्या असेल तर त्यालासुद्धा आपण a भागिले b अशा स्वरूपामध्ये लिहू शकतो, ज्यामध्ये a व b या पूर्णांक संख्या असतील. हा जो अंश आहे a तो सुद्धा एक पूर्णांक संख्या असायला पाहिजे, आणि जो b आहे तो छेद भागावरती जो b आहे तो सुद्धा एक पूर्णांक संख्या असायला हवा. आणि b हा शून्येतर कोणताही संख्या असू शकते. म्हणजे जो b आहे, जो छेद आहे, तो शून्य कधीही नसावा, शून्य असता कामा नये. तर या ठिकाणी बघा, आपण काय करू शकतो, हा जो 4 आहे, 4ला आपण जर उजव्या बाजूला घेऊन गेलो तर या ठिकाणी 4 करणी 2 सोबत काय करतो आहे, गुणाकार करतो आहे. या ठिकाणी जर येईल तर भागाकार करेल. तर मुलांना बघा, या ठिकाणी कशा प्रकारे करणी 2 बरोबर a भागिले b भागिले 4. आता 4 जर अशा प्रकारे येणार आहे तर त्याला आपण गुणाकारामध्ये कशा प्रकारे करू शकतो मुलांनो. करणी 2 बरोबर a भागिले b गुणिले 1 भागिले 4. या ठिकाणी बघा, 4ला आपण छेद भागामध्ये पाठवलं आणि या ठिकाणी भागाकार जो होता, भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये बदलून टाकलं. हा गणिताचा नियम आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आता बघा, a गुणिले 1 व b गुणिले 4. तर आपल्याला बघा, या ठिकाणी एक छोटंसं समीकरण मिळालेलं आहे. करणी 2 बरोबर a भागिले 4 गुणिले b अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळालेली आहे, समीकरण मिळालेलं आहे. यामध्ये बघा मुलांनो, a व b या पूर्णांक संख्या आहेत. बघा, a आणि b ह्या पूर्णांक संख्या आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा जो a भागिले 4b ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे. ही परिमेय संख्या आहे कारण पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. कधीही पूर्णांक संख्या जी आपल्याला दिलेली असते ती परिमेय संख्या असते. म्हणजेच समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी बघा, हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे याला आपण समीकरण 1चं नाव दिलेलं आहे. तर समीकरण 1 मध्ये आपल्याला बघा, डाव्या बाजूला आपल्याला करणी 2 ही जी संख्या असते, कोणतीही संख्या जर करणी या ठिकाणी वर्गमूळ अशा चिन्हाखाली दिलेली असेल तर आणि त्याचा वर्गमूळ होत नसेल, पूर्ण त्याचा वर्गमूळ या ठिकाणी पूर्णांक संख्या नसतो. ठीक आहे. अशी कोणतीही संख्या ज्याचा वर्गमूळ पूर्णांक संख्या नाही असते ती अपरिमेय संख्या असते. त्यामुळे वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे. याच्या व्यतिरिक्त वर्गमूळ 5, वर्गमूळ 3, वर्गमूळ 7 यासुद्धा अपरिमेय संख्या आहेत. त्याचप्रमाणे वर्गमूळ 2 सुद्धा अपरिमेय संख्या, कारण वर्गमूळ 2चं कुठलंही उत्तर निघत नाही. वर्गमूळ 2चं कुठल्याही पूर्णांक संख्येतलं उत्तर निघत नाही.
त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे जे समीकरण 1 आहे, समीकरण 1ची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. त्यामुळे समीकरण 1मध्ये आपल्याला विसंगती पाहायला मिळत आहे आणि विसंगती पाहायला मिळत असल्यामुळे पुढे बघूया आपल्याला आपलं उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे. तर बघा या ठिकाणी मुलांनो, 4/2 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. आपण 4/2ला परिमेय संख्या मानलं होतं, पण हे परिमेय संख्या याला मानणं हे चूक असल्यामुळे आपण 4/2 ही अपरिमेय संख्या आहे असं मानूया. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1मध्ये जे उत्तर आपल्याला हवं होतं ते सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 2कडे वळायचा मुलांनो. प्रश्न क्रमांक 2कडे वळूया. आपल्याला दिलेला आहे सराव संच 2.2 पान क्रमांक 25. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे बघूया. 3 अधिक कर्णी 5. 3 अधिक कर्णी 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. या संख्येला अपरिमेय संख्या असं सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अप्रत्यक्ष स्वरूपाने आपलं उत्तर या ठिकाणी दर्शवायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. समजा 3 अधिक कर्णी 5 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आपण या ठिकाणी याला समजू की ही परिमेय संख्या आहे. थोड्या वेळेसाठी गृहीत धरू, ठीक आहे. तर परिमेय संख्या जर असेल तर याला आपण p/q, p/q अशा स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो, बरोबर. तर या ठिकाणी आपण बघा लिहिलेलं आहे 3 अधिक कर्णी 5 बरोबर p/q. ज्या ठिकाणी q जो आहे तो 0 तर कोणताही संख्या राहू शकते. q जो आहे तो 0 असायला नको, बरोबर. त्या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे p व q ह्या पूर्णांक संख्या आहेत, कारण p या पूर्णांक संख्यांचाच जो गुणोत्तर असतो त्याला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. तर आता बघा आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. हे 3 जे आहे ते या ठिकाणी बेरीज करत आहे. इकडे उजव्या बाजूला जर आपण 3ला घेऊन आलो तर ते p/q याच्यासोबत काय करतील, वजाबाकी करतील. तर बघा या ठिकाणी आपल्याला आपलं समीकरण 1 मिळालेलं आहे. हे आपलं समीकरण 1 आहे मुलांनो, लक्षपूर्वक बघायचं आहे. हे आपलं समीकरण 1 आहे. येथे समीकरण 1ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. या ठिकाणी बघा हे सर्व पूर्णांक संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. p, q, 3, -3 ह्या ज्या संख्या आहेत ह्या सर्व पूर्णांक संख्या आहेत. त्यानंतर आता आपण जर डाव्या बाजूला पाहिलं तर डाव्या बाजूला वर्गमूळ 5. वर्गमूळ 5 ही जी संख्या आहे किंवा कर्णी 5 ही जी संख्या आहे याचा कुठलाही या ठिकाणी वर्गमूळ पूर्णांक संख्या येत नाही, बरोबर. पूर्णांक संख्या याचा वर्गमूळ येत नसल्यामुळे आपण याला म्हणू शकतो की कर्णी 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. तर या ठिकाणी बघा समीकरण 1 जे आहे, समीकरण 1मध्ये डावी बाजू अपरिमेय संख्या, उजवी बाजू परिमेय संख्या अशा प्रकारची विसंगती आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो 3 अधिक कर्णी 5 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. म्हणजेच 3 अधिक कर्णी 5 ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 3 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 10 ह्या ज्या 2 अपरिमेय संख्या आहेत, या अपरिमेय संख्या आपल्याला या ठिकाणी संख्या रेषेवरती दर्शवायच्या आहेत. तर संख्या रेषेवरती दर्शवायसाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया मुलांनो. तर बघा सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे वर्गमूळ 5 ही संख्या आपण संख्या रेषेवरती कशा प्रकारे दर्शवू शकतो. तर बघा या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे. हा पॉईंट मी जो घेतलेला आहे हा 0 पॉईंट घेतलेला आहे, याचं नाव आहे O. त्यानंतर बघा मुलांनो पॉईंट 2 या 0 ते 1, 1 ते 2 ह्या 0 पासून 2 यांच्यामध्ये 2-2 सेंटीमीटरचं अंतर मी या ठिकाणी घेतलेलं आहे. 2-2 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी मी घेतो आहे. तर बघा आपल्याला मुलांनो 2 म्हणजे काय आहे, 2 म्हणजे काय असतं मुलांनो, वर्गमूळ 4. 2 म्हणजे काय असतं, वर्गमूळ 4. म्हणजे वर्गमूळ 5 जे आहे ते वर्गमूळ 4च्या पुढे कुठेतरी येईल, बरोबर. कारण वर्गमूळ 4 म्हणजे होत असतं 2. तर बघा आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट घ्यावा लागेल. 0 पासून
हा पॉईंट. तर बघा या ठिकाणी, आणि 0 ते 1 हा 1 एकक होईल. त्यानंतर 1 ते 2 1 एकक होईल. आपल्याला आता काय करायचं मुलांनो, हा जो पॉईंट ए आहे, 2 ज्या ठिकाणी आपण त्या पॉईंटचं नाव ए आहे, या पॉईंटवरून आपण एक लंब काढूया. या ठिकाणी 90 डिग्रीचा लंब आपल्याला काढायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार करता येईल. तर बघूया. तर बघायचं मुलांनो, बिंदू ए पासनं मी एक वरती एक लंब काढलेला आहे, त्याचं नाव दिलेलं आहे ए बी. तर हा जो लंब आहे तो या संख्या रेषेला काय आहे, 90 डिग्रीचा 90 अंशाचा कोन या संख्या रेषेसोबत तयार करतो आहे. तर या ठिकाणी मुलांनो एक काटकोन त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. काटकोन त्रिकोण अशा प्रकारे बघा आपण पाहू शकतो. हा एक काटकोन त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे त्रिकोण BAO. त्रिकोण BAO. त्रिकोण BAO. तर मुलांनो त्रिकोण BAO हा जो त्रिकोण आहे, यावरती आपण पायथागोरसचा प्रमेय लावू शकतो, बरोबर. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार याला आपण या ठिकाणी बघा आपण म्हणू शकतो, कारण OB जो असेल तो कर्ण असेल, त्यामुळे OBचा वर्ग बरोबर OAचा वर्ग अधिक ABचा वर्ग, बरोबर. अशा प्रकारे हे आपल्याला सूत्र माहिती आहे पायथागोरसचं मुलांनो. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे OA म्हणजे किती आहे, 2 एकक, त्यामुळे OA म्हणजे 2चा वर्ग. AB आपण घेतलं होतं 1 एकक मुलांनो, त्यामुळे AB म्हणजे 1 एकक. या ठिकाणी अशा प्रकारे बघा पायथागोरसचा प्रमेय आपल्याला घ्यायचा आहे. तर आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी 2चा वर्ग म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे 5. 4 अधिक 1 या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळणार आहे 5. तर OBचा वर्ग म्हणजे 5. तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे OB म्हणजे आपल्याला काय मिळेल, कर्णी 5. तर बघा OBचं मूल्य आपल्याला मिळणार आहे कर्णी 5. या ठिकाणी मी OBचं मूल्य लिहून घेतो आहे. OBची लांबी जी आहे ती आहे कर्णी 5. तर आता बघा अतिशय सोपं झालेलं आहे आपल्यासाठी. या ठिकाणी O हा जो बिंदू आहे, O बिंदूवरती आपला राऊंडर ठेवायचा आहे, आणि राऊंडरचं जे पेन्सिलचं टोक आहे ते टोक ठेवायचं आहे आपल्याला B बिंदूवरती, आणि एक कंस काढून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आता बघा मुलांनो, OB जे आहे, OBची लांबी किती आहे, OBची लांबी आहे कर्णी 5 सेंटीमीटर एवढी. आणि आता बघा हा जो एक नवीन आपल्याला बिंदू मिळालेला आहे, त्या बिंदूचं नाव आपण देऊ Q, त्याला नाव देऊ Q. तर OQ. तर बघा या ठिकाणी एक गोष्ट आपण समजू शकतो की OB आणि OQ या दोघांची लांबी जी आहे ती सारखी असणार आहे, कारण ते एकाच वर्तुळाचे त्रिज्या असतील. बघा या ठिकाणी OB आणि OQची लांबी आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे हा जो OQ आहे तो सुद्धा वर्गमूळ 5 किंवा कर्णी 5 एवढ्याच अंतराचा आहे. तर हा जो बिंदू आहे, संख्या रेषेला हा कंस ज्या बिंदूमध्ये छेदतो आहे, या बिंदूचं आपल्याला पॉईंट मिळालेला आहे, त्याचं नाव आहे वर्गमूळ 5. अशा प्रकारे बघा वर्गमूळ 5 ही संख्या आपण संख्या रेषेवरती दर्शवलेली आहे पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून. तर मुलांनो आता आपल्याला या ठिकाणी संख्या रेषेवरती वर्गमूळ 10 ही तर चला मुलांनो, आता वर्गमूळ 10 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायची आहे. सर्वात आधी आपल्याला पॉईंट P जो आहे तो मार्क करावा लागेल, कारण बघा पॉईंट P म्हणजे काय मुलांनो, वर्गमूळ 9. पॉईंट P म्हणजे वर्गमूळ 9. या ठिकाणी पॉईंट P जो आहे तो या ठिकाणी त्याचा बिंदूचा निर्देशांक आहे 3. तर वर्गमूळ 9 म्हणजे 3. तर आपला वर्गमूळ 10 ही जी संख्या आहे ती वर्गमूळ 9च्या पलीकडेच कुठेतरी असेल हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पॉईंट P जो आहे त्यावरनं आपण वरती एक लंब काढलेला आहे, ज्याचं नाव आहे PQ किंवा QP आपण याला म्हणू शकतो, आणि त्याची लांबी आपण घेतलेली आहे 1 एकक.
एक एकक अंतर म्हणजे या ठिकाणी मी प्रत्येक याच्यामध्ये एककामध्ये 2-2 सेंटीमीटरचं अंतर ठेवलेलं आहे. तर पी क्यू हे जे लांबी आहे या लांबीमध्ये मी एक एकक अंतर घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मी आता काय करतो मुलांनो, मी ओ आणि क्यू हे जे दोन बिंदू आहे या दोन बिंदूंना एकमेकांना जोडून घेतो, म्हणजे आपल्याजवळ एक काटकोन त्रिकोण तयार होऊन जाईल. तर बघा या ठिकाणी बिंदू ओ क्यूला मी या ठिकाणी जोडतो आहे, बिंदू ओ आणि बिंदू क्यू. तर बघा आपल्याकडे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे ओ पी क्यू. तर या काटकोन त्रिकोण ओ पी क्यूमध्ये बघा आपल्याला माहिती आहे ओ क्यू जो आहे हा कर्ण आहे. बघा या ठिकाणी म्हणू शकतो आपण ओ क्यू जो आहे तो कर्ण आहे. तर या ठिकाणी बघा कर्णाची लांबी आपण या ठिकाणी शोधून काढू शकतो. पायथागोरसचा प्रमेय वापरून ओ क्यूचा वर्ग बरोबर ओ पीचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग. तर या ठिकाणी बघा पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण या ठिकाणी ओ क्यूचा वर्ग या ठिकाणी शोधून काढायचा आहे. तर बघा ओ पी म्हणजे किती आहे मुलांनो, ओ पी म्हणजे आहे 3 एकक, त्यामुळे 3चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. पी क्यू म्हणजे काय आहे 1 एकक, त्यामुळे 1चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. तर या ठिकाणी बघा 3चा वर्ग होत असतो 9, 1चा वर्ग होत असतो 10, 1 या दोघांची बेरीज होत असते 10. ओ क्यूचा वर्ग म्हणजे 10. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ओ क्यू म्हणजे कर्णी 10. बरोबर, दोन्ही बाजूला जर वर्गमूळ केला तर ओ क्यूचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे कर्णी 10. तर बघा ओ क्यूची लांबी कर्णी 10 आहे. तर आता आपल्याला काय करायचं मुलांनो, हा जो आपला राऊंडर आहे, राऊंडर आपण ह्या ओ या बिंदूवर ठेवायचा आहे. त्यानंतर क्यू या बिंदूवरती बघा इथून मी एक कंस मारेल आणि हा जो कंस असेल तो संख्या रेषेला या ठिकाणी छेदणार आहे. तर बघा हा जो कंस मी काढलेला आहे या कंसाला संख्या रेषांनी छेदलेला आहे. या बिंदूला मी एक नवीन, हा एक बिंदू जो आपल्याला मिळालेला आहे या बिंदूचं मी नवीन नाव देतो, त्याचं नाव देतो बी. तर या ठिकाणी एक गोष्ट आपण समजू शकतो मुलांनो, ओ क्यू आणि ओ बी ह्यांची लांबी सारखी असणार आहे, कारण ते एकाच कंसाचे त्रिज्या आहेत. ओ क्यू बरोबर ओ बी, त्यामुळे ओ बी जे आहे तर बीच्या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ 10 किंवा कर्णी 10 ही आपली संख्या मिळालेली आहे. अशा प्रकारे कर्णी 10 ही संख्या जी आहे ती आपण काय केलेली आहे, संख्या रेषेवरती दर्शवलेली आहे. पान क्रमांक 25 वरती आपल्याला बघायचं आहे मुलांनो, सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4मध्ये आपल्याला दिलेला आहे, खालील दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. या ठिकाणी आपल्याला 4 उपप्रश्न दिलेले आहेत. 4 उपप्रश्नांमध्ये परिमेय संख्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर या परिमेय संख्यांच्या मध्ये प्रत्येकी 2-2 परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या प्रत्येक प्रश्नामध्ये. तर या 2-2 परिमेय संख्यांमध्ये आपल्याला मधले परिमेय संख्या शोधून काढायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिला जो प्रश्न आहे, सर्वात पहिला प्रश्न आपण या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 0.3 आणि -0.5. तर ऋण संख्या दिलेली आहे, ऋण संख्या -0.5च्या पेक्षा थोडी लहान जी संख्या 0.3 ही धन संख्या आहे. तर याच्या मधातल्या कोणत्या संख्या आपण लिहू शकतो बघा मुलांनो, -0.4 ही एक संख्या आहे जी 0.3 आणि -0.5च्या मध्ये येऊ शकते. त्यानंतर याच्यानंतर -0.3 ही सुद्धा एक संख्या आहे जी या दोघांच्या मधात येऊ शकते. त्यानंतर -0.2 ही सुद्धा संख्या 0.3 आणि -0.5 या दोघांच्या मधात येऊ शकते. बरोबर, त्यानंतर आणखी एक संख्या आहे -0.1. ही सुद्धा संख्या, आपल्याला 3च संख्या विचारल्या होत्या, चौथी संख्या मी तुम्हाला या ठिकाणी असंच समजावून सांगितलं की -0.2च्या नंतर -0.1 ही सुद्धा संख्या या दोघांच्या मध्ये येऊ शकते. प्रश्न क्रमांक 4चा उपप्रश्न 2 आपल्याला बघायचा मुलांना. उपप्रश्न 2मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, -2.3 आणि -2.33. तर आपल्याला या ठिकाणी बघा 2 संख्या दिलेल्या आहे. या 2 संख्यांच्या मधातली आपल्याला काय करायची आहे, 3 परिमेय संख्या शोधायच्या आहेत.
तर बघा या ठिकाणी या संख्येला थोडंसं मी परिवर्तित करतो आहे. या ठिकाणी बघा -3 -2.300 3 नंतर मी 2 शून्य या ठिकाणी देतो आहे, बरोबर. त्यानंतर -3 -2.33 हे आपल्याला दिलं होतं. तर त्यानंतर 1 शून्य मी या ठिकाणी घेतो आहे. तर बघा आता 300 व 330 अशा या संख्या झालेल्या आहेत. तर बघा 300 आणि 330च्या मधात कोणतीही संख्या मी या ठिकाणी घेऊ शकतो. आता कारण मी थोडंसं परिवर्तन केलेलं आहे या संख्यांमध्ये. तर बघा -3.316 ही संख्या 300 आणि 330च्या मध्ये येत असते. त्यानंतर -2.321 ही सुद्धा संख्या 300 आणि 330च्या मधात येत आहे. त्यानंतर -2.327 तर ही सुद्धा संख्या 300 आणि 330च्या मधात येत असते. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2सुद्धा आपण बघितलेला आहे. प्रश्न क्रमांक 4चा उपप्रश्न 3 आपल्याला पाहायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 3मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, 5.2 ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि दुसरी संख्या दिलेली आहे 5.3. तर या दोन संख्यांच्या मधातल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे. या दोन संख्यांमध्ये थोडं परिवर्तन आपण करू. या ठिकाणी बघा 5.20 आणि 5.30 अशा मी दोन संख्या या ठिकाणी बनवून घेतल्या. नवीन या ठिकाणी परिवर्तन केलं परिमेय संख्यांमध्ये. तर बघा आता 20 आणि 30च्या मधात जेवढ्याही संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो तेवढ्या या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला घेता येतील. तर बघा 20 आणि 30च्या मधात काय येऊ शकतं, आता बघा 5.23 हे सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर 5.26 हे सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर 5.28 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या, आणखी संख्या येऊ शकतात यांच्यामध्ये, पण आपल्याला 3च विचारलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4चा उपप्रश्न 4 जो की त्याचा शेवटला प्रश्न आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघून घ्यायचा आहे मुलांनो. बघा प्रश्न क्रमांक 4मध्ये दिलेला आहे ऋणसंख्या 4.5 आणि ऋणसंख्या 4.6. तर बघा या ठिकाणी 4.5 आणि 4.6ला थोडं आपण या ठिकाणी परिवर्तित करू. तर या ठिकाणी ऋणसंख्या 4.5ला 50 आणि 4.6ला 60 असं या ठिकाणी परिवर्तन आपण केलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मुलांनो. आतापर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल की कशाप्रकारे आपण या ठिकाणी थोडं परिवर्तन करून या परिमेय संख्यांच्या मधातल्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या 3पेक्षा जास्ती संख्यासुद्धा आपण 5 संख्यासुद्धा शोधू शकतो अशा प्रकारे. तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे मी आता बघा 50 आणि 60 यांच्या मधात येणाऱ्या वेगवेगळ्या संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा या ठिकाणी ऋणसंख्या 4.52, त्यानंतर ऋणसंख्या 4.54, ऋणसंख्या 4.56, ऋणसंख्या 4.58 अशा प्रकारच्या बघा 3च संख्या विचारल्या होत्या, आपण 4 संख्या या ठिकाणी परिमेय संख्या लिहिलेल्या आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 सराव संच 2.2 पान क्रमांक 25 वरती आपला पूर्ण झालेला आहे.